चंद्रपूरमध्ये आज सुधीर मुनगंटी यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली आणि या सभेला महायुतीचे नेते जे आहेत ते यायला सुरुवात झाली आहे। आता रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। आज सभेला या ठिकाणी प्रचार सभेला तुम्ही आलेला आहात। आरपीआयने 2 जागांची मागणी केली होती, मात्र अद्याप त्या संपूर्ण संदर्भात काही निर्णय झाला नाही। काय भूमिका पुढची असणार आरपीआयची? आमची भूमिका हीच आहे की आम्हाला 2 जागा हव्या होत्या, 2 जागा नसतील तर एखादी जागा तर हवी होती। मी लोकसभेमध्ये यावं अशा पद्धतीची देशातल्या तमाम लोकांची इच्छा होती, पण ती काही इच्छा माझी काही पूर्ण होऊ शकली नाही। पण माझी राज्यसभा जी आहे ती मला नंतर मिळणार आहे, 26 पर्यंत माझी राज्यसभा आहे। पण जागेच्या संबंधामधला जो तिढा होता तो अजूनही महायुतीमध्ये अजूनही आहे। अनेक जागांवर एकमत होत नाही आहे। पण आम्ही मात्र मोठं मन करून आम्ही मात्र महायुती सोबतच राहायचं आहे, एनडीए सोबत राहायचं आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत राहायचं आहे, देशाचा विकास आपल्याला करायचा आहे, दलितांच्या प्रश्नांकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे, कार्यकर्त्यांची जी काय ताकद आहे ती जर सत्तेमध्ये आपल्याला वापरून घ्यायची आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही मात्र थांबलो। आम्ही मात्र आम्हाला एखादं कॅबिनेट मंत्रिपद द्या, राज्यामध्ये मंत्रिपद द्या, सत्तेचा सहभाग द्या, या मुद्द्यावर आम्ही ताबडतोब आम्ही कॉम्प्रोमाइजिंग जी भूमिका घेतली। पण महायुतीमधले इतर पक्ष काही घेत नाही आहेत, अजूनही जागाचं एकमत होत नाही आहे। तर ही गोष्ट काही बरोबर नाही आहे। आम्ही जर 2 पावलं नाही तर 10 पावलं आम्ही मागे आलेलो आहोत। तर बाकीच्या पक्षांनी तशा पद्धतीने निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक जागेवर सगळे अडून बसलेले आहेत आणि महायुतीमध्ये अजून एकमत होत नाही ही गोष्ट बरोबर नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर एकमत करावं अशा पद्धतीची आपली इच्छा आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे। आणि आज पहिल्यांदाच माननीय नरेंद्र मोदीजी चंद्रपूरमध्ये येत आहेत आणि चंद्राचा आणि त्यांचा संबंध अत्यंत जवळचा आहे, कारण चंद्रयान जे आहे ते त्यांच्या काळामध्ये यशस्वी झालेलं आहे। एकदा चंद्रयान सफल झालं नव्हतं, पण सायंटिस्टना जाऊन त्यांनी विश्वास दिला आणि तुम्ही अजूनही पुढे या, अजून टेक्नॉलॉजी वापरा, त्याला लागेल तेवढा पैसा देण्याची सरकारची तयारी आहे, अशा पद्धतीने विश्वास त्यांना दिला आणि चंद्रयान जे आहे ते चंद्रावर जाऊन पोचलेलं आहे। आणि आज पहिली सभा जी आहे या 2024च्या निवडणुकीची महाराष्ट्रातली पहिली सभा चंद्रपूरमध्ये होत आहे। आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचाराची सभा ती होत आहे। आपले नेते जे आहेत आपले गडचिरोलीचे त्यांची या प्रचाराची सभा होत आहे। त्यामुळं या प्रचार सभेला मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आलेलो आहे। माझे कार्यकर्ते सगळ्या जिल्ह्यातले या सभेला येणार आहेत आणि माननीय मोदी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी चंद्रपूरमध्ये आलेलो आहे। पहिलं तर किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की ठाकरेंवर आरोप करण्याच्या संदर्भात मी नकार दिला असतानाही मला फडणवीसांनी आरोप करायला लावले, अशा पद्धतीचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। त्यावर जितेंद्र आव्हाडांनी सवाल विचारलेला आहे। नाही, मला काय त्याबद्दल माहिती नाही, म्हणजे किरीट सोमय्या काय म्हणाले मला काय माहीत नाही आहे आणि त्यांना सांगितलं आणि काय सांगितलं त्याच्याबद्दल मला माहिती नाही। राजकीय गरज होती म्हणून त्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप केले असंही किरीट सोमय्या म्हणाले। काय म्हणाले ते त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यामध्ये मी काय पडणार नाही। ते होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।